मावळ तालुक्यामध्ये आहिरवेडे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कार्यरत असणाऱ्या आमच्या भगिनी दीपाली सुजित तांबे ह्या सकाळी जनगणनेच्या कामानिमित्त काणे या ठिकाणी गेलेल्या होत्या आणि काणे हायवेवर जुन्या ओल्ड हायवे जो आहे तर त्या ठिकाणी एका कंटेनरमध्ये धडक बसून त्यांना खूप मोठा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झाले आहे। निधनामुळं त्यांच्या कुटुंबियांवर फार मोठी शोककळा पसरलेली आहे। आम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनी त्यांच्या दुःखामध्ये निश्चितपणे सहभागी आहोत, परंतु जनगणनेच्या कामानिमित्त त्या बाहेर पडलेल्या होत्या। अगदी सुट्टीच्या कालावधीमध्ये देखील गेली 15 दिवस आमचं जनगणनेचं काम चालू आहे। ह्या भगिनी देखील त्याच निमित्ताने बाहेर पडलेल्या होत्या। तर शासनाने याची जरूर दखल घ्यावी आणि योग्य ते मदत त्या ठिकाणी द्यावी अशी शिक्षक संघटनांच्या वतीने आमची या निमित्ताने मागणी असेल। कोणत्या कारणाने आहे तर उन्हाळी अतिशय तीव्रतेचे दिवस आहेत आणि यामुळे या शासकीय सुट्टी शाळांना दिलेली असते ना, अशा वेळेला या शिक्षकांना ते असं काम लावल्यामुळे आमच्या या महिला भगिनींची फार मोठ्या प्रमाणात तारंबळ होत असते, धावपळ होत असते आणि त्याची प्रचिती या अपघाताच्या निमित्ताने आलेली आहे। आणि यासाठी आमच्या शिक्षकांना आत्तापर्यंत शासनाकडून कोणत्याही प्रकारचं स्वतंत्र हे विमा कवच देण्यात आलेलं नाही। ही खरोखर गरज आहे काळाची की यापुढं अशा प्रकारचे अधिक काम करण्यासाठी आणि हे जोखमीचंच काम आहे आणि अशा या कामामध्ये आमच्या महिला भगिनीसुद्धा मोठ्या प्रमाणावर आज महिलांची संख्या शिक्षकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि या महिला भगिनी अशा वातावरणामध्ये अशा या कमी कालावधीमध्ये या करायच्या जनगणनेच्या कामाच्या निमित्ताने बाहेर पडावं लागतं आणि त्यामुळे त्यांना या संकटाला सामोरं जावं लागलेलं आहे। शासनाने याची दखल घ्यावी। आमच्या महिला या भगिनीसाठी लवकरात लवकर विमा कवच किंवा शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी, कारण एक आत्ताशी 3रीच्या वर्गात असलेला त्यांचा एक छोटासा मुलगा आहे आणि अतिशय हे कुटुंब आज वाऱ्यावर आलेलं आहे। अचानक या महिला भगिनीच्या दुर्दैवी अंतामुळं या कुटुंबावरती फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि त्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आमच्या महिला भगिनीच्या कुटुंबाला आर्थिक मदत पुरवावी अशा प्रकारची मी विनंती करतो। आमच्या सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने ही विनंती आहे।